श्री स्वामी समर्थ. थांबा, जर तुमची रास तूळ असेल तर पुढच्या काही सेकंदात जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासातील सर्वात मोठी, सर्वात दुर्मिळ आणि सर्वात शक्तिशाली घटना या ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या रात्री घडणार आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. संकष्टी चतुर्थी संपताच पुढच्या 72 तासाच्या आत तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. तुमचे नशीब अचानक एखाद्या विजेसारखे चमकणार आहे. बंद पडलेले नशिबाचे टाळे उघडणार आहे. पण या 72 तासाच्या महाविस्फोटात एक भयंकर धोक्याची घंटा सुद्धा दडलेली आहे. एक अशी गोष्ट, एक अशी चूक जी तुम्ही नकळत जरी केली तरी हाताशी आलेले कोट्यावधीचे साम्राज्य आणि नशिबाची साथ एका सेकंदात राखेत बदलू शकते. अनेक तुळ राशीच्या लोकांनी गेल्या काही दिवसात आपल्या आयुष्यात विचित्र बदल अनुभवण्यास सुरुवात केली आहे. मनात अनामिक भीती, रात्री अचानक जाग येणे किंवा कामात ऐनवेळी येणारे अडथळे हे कशाचे संकेत आहेत? हा वादळापूर्वीचा सन्नाटा आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि अचूक गणिताच्या आधारे जाणून घेणार आहोत की संकष्टी चतुर्थीच्या त्या 72 तासात नेमके काय घडणार आहे, नशीब कसे बदलणार आहे आणि ती कोणती एक भयंकर चूक आहे जी तुम्हाला चुकूनही करायची नाहीये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे विनाशाचे कारण ठरू शकते. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की सध्या तुळ राशीच्या लोकांच्या जीवनात नक्की काय सुरू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा वैभव, ऐश्वर, आनंद आणि प्रेमाचा कारक आहे. परंतु गेल्या काही महिन्यापासून राहू, केतू आणि शनीच्या विशिष्ट स्थितीमुळे तुळ राशीचे लोक एका अत्यंत कठीण चक्रव्यूहातून जात आहेत. मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यासोबत असं घडत नाहीये का? तुम्ही मेहनत 100% करता, पण त्याचे फळ फक्त 10% मिळते. ज्या लोकांवर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला किंवा तुमची साथ सोडली. घरात पैशाची आवक तर होते, पण तो पैसा कुठे जातो, कसा खर्च होतो याचा काहीच पत्ता लागत नाही. महिना संपण्यापूर्वीच खिसा खाली होतो. रात्रीच्या वेळी डोक्यात विचारांचे चक्र सुरू राहते, ज्यामुळे शांत झोप लागत नाही. जर तुमच्यासोबतही हे घडत असेल तर विश्वास ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. संपूर्ण जगभरातील लाखो तुळ राशीचे लोक सध्या याच परिस्थितीतून जात आहेत. पण ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा अंधार सर्वात जास्त दाट होतो तेव्हाच पहाट अगदी जवळ आलेली असते. तुमच्या आयुष्यातील हा अंधार दूर करण्यासाठीच ऑगस्ट महिन्यातील ही पवित्र संकष्टी चतुर्थी येत आहे. ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही सामान्य चतुर्थी नाही. या दिवशी चंद्रोदय आणि विघ्नहर्ता श्री गणेश यांच्या आशीर्वादाने ब्रह्मांडात एक दुर्मिळ गजकेशरी योग आणि धनलक्ष्मी योग निर्माण होत आहे. या दिवशी तुळ राशीच्या कुंडलीत खूप मोठे फेरबदल होणार आहेत. ग्रहांचा राजा सूर्य, बुद्धीचा दाता बुध आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र हे तिघेही आपल्या अनुकूल परिस्थितीत येत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कर्मफळ दाता शनी. शनिदेव तुमच्यावर चालवत असलेली वक्रदृष्टी आता सौम्य करणार आहे. चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयानंतर म्हणजेच बाप्पाच्या पूजेची सांगता होताच तुळ राशीच्या लोकांसाठी गोल्डन पिरियड म्हणजेच सुवर्णकाळ सुरू होणार आहे. हा काळ अचूक 72 तास म्हणजेच 3 दिवस अत्यंत सक्रिय राहील. या 72 तासामध्ये ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा थेट तुमच्या राशीवर म्हणजेच तुळ राशीवर केंद्रित होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या 72 तासामध्ये तुमच्या आयुष्यातील कोणत्या 4 मोठ्या क्षेत्रात चमत्कार घडणार आहेत. पहिला आहे आर्थिक विवंचनेतून कायमची मुक्ती.
गेल्या अनेक वर्षापासून डोक्यावर असलेले कर्ज किंवा घेतलेले उसने पैसे यांमुळे तुमची झोप उडाली असेल तर या 72 तासात धनलाभाचे प्रचंड मोठे मार्ग उघडतील. अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून अनपेक्षित नफा होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल. दुसरा आहे करिअर आणि व्यवसायात प्रचंड झेप. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी जे राजकारण सहन करावे लागत होते ते संपेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. अचानक बढती आणि पगारात मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यापारी वर्गासाठी एखादी मोठी डील फायनल होईल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय एका रात्रीत गगनाला भिडेल. तिसरा आहे कौटुंबिक कलह आणि नात्यांमधील दुरावा संपणार. घरामध्ये विनाकारण होणारे वाद, पती पत्नींमधील तणाव आता संपणार आहे. तुमच्या शब्दाला समाजात आणि कुटुंबात प्रचंड मोठे वजन प्राप्त होईल. जे लोक तुमच्याकडे पाठ फिरून उभे होते तेच लोक आता स्वतःहून तुमच्याकडे मदतीची याचना करतील. चौथा आहे आरोग्य आणि मानसिक शांतता. गेल्या कित्येक दिवसांपासून जाणवणारा मानसिक ताण, डिप्रेशन आणि शारीरिक थकवा अचानक गायब होईल. तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मविश्वास संचारेल, ज्यामुळे तुम्ही कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवाल. पण मित्रांनो, थांबा. इथून पुढे व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतोय. ज्योतिषशास्त्रात एक नियम आहे, जेव्हा देव द्यायला येतो तेव्हा परीक्षाही घेतो. संकष्टी चतुर्थीनंतरचे हे 72 तास जेवढे भाग्यवान आहेत तेवढेच ते एका काचेच्या फुलासारखे नाजूक आहेत. या 72 तासाच्या दरम्यान तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एक अशी चूक जी तुमच्या मनात नकळत येईल, पण ती तुम्ही चुकूनही करायची नाही. जर तुम्ही ती चूक केली तर लक्ष्मी माता तुमच्या दारातून पाय मागे घेईल आणि अफाट गरिबी आणि संकट तुमच्या आयुष्यात येईल. ती चूक कोणती? नीट कान देऊन ऐका. या 72 तासात जेव्हा तुमच्याकडे पैसा येण्यास सुरुवात होईल किंवा एखादी चांगली बातमी मिळेल, तेव्हा तुम्हाला अहंकार आणि गुप्त गोष्टींचे प्रदर्शन करणे पूर्णपणे टाळायचे आहे. शास्त्र सांगते की तूळ राशीच्या लोकांचा सर्वात मोठा शत्रू हा त्यांचा स्वतःचा उतावळेपणा आणि सरळ स्वभाव असतो. तुमच्या आयुष्यात काही चांगले घडायला लागले की तुम्ही आनंदाच्या भरात जे संपूर्ण जगाला सांगत सोडता, सोशल मीडियावर पोस्ट टाकता, मित्रांना पार्ट्या देता किंवा आपल्या आगामी योजना लोकांसमोर बोलून दाखवता. या 72 तासात तुम्हाला हेच करायचे नाहीये. पहिला आहे गुपित ठेवा. जर तुम्हाला एखादा मोठा आर्थिक फायदा झाला किंवा नोकरी व्यवसायाची नवीन संधी मिळाली तर त्याची व्याच्यता स्वतःच्या सख्ख्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्येही करू नका. जोपर्यंत काम 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गुप्त ठेवा. दुसरा, अहंकार टाळा. अचानक नशीब चमकल्यामुळे तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यात कोणाचाही अपमान होईल असा अहंकार येऊ देऊ नका. विशेषतः गरीब, गरजू किंवा कचरा उचलणाऱ्या व्यक्तींशी वाद घालू नका. जर या काळात तुम्ही कोणाचा तळतळाट घेतला तर मिळालेले नशीब धुळीस मिळेल. तिसरा आहे वादविवादांपासून दूर राहा. या 72 तासात तुमचे शत्रू तुम्हाला उस्कवण्याचा प्रयत्न करतील, विनाकारण वाद घालतील, पण तुम्हाला शांत राहायचे आहे. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे हीच तुमची सर्वात मोठी परीक्षा असेल. या 72 तासातील ऊर्जेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि नशिबाची साथ कायम ठेवण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवसांपासून पुढील 3 दिवस हे छोटे उपाय नक्की करावेत. उपाय पहिला, संकष्टी चतुर्थीच्या रात्री गणपती बाप्पाला 21 दुर्वा आणि गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. उपाय नंबर 2, या 72 तासात रोज सकाळी उठल्यावर घरातून बाहेर पडण्यापूर्वी थोडे दही साखर खाऊन बाहेर पडा. यामुळे तुमचा स्वामी ग्रह शुक्र अत्यंत बलवान होईल. उपाय क्रमांक 3, कोणत्याही भुकेलेल्या व्यक्तीला किंवा प्राण्यांना, विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा गायींना अन्नदान करा.
तूळ राशीच्या बांधवांनो, काळ बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे, ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, संयम राखा आणि आम्ही सांगितलेली ती एक चूक करणे टाळा. पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणार आहेत. बाप्पाच्या कृपेने तुमचे नशीब नक्की चमकणार. या अद्भुत बदलांचे स्वागत करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेश किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला काय समस्या आहे तेही नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या तूळ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत, आपल्या कुटुंबासोबत शेअर नक्की करा, कारण चांगलं काम शेअर केल्याने पुण्य मिळते. आणि स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. बाप्पा तुम्हा सर्वांचं कल्याण करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.